हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षण सेवक भरती, आरोग्य सेवक भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये येणारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. आणि आजचा टॉपिक असणार आहे भारतीय राज्यघटना आणि शासन व्यवस्था. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर आजचा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटना व शासन व्यवस्था. त्यामधील प्रश्न क्रमांक 1 पाहूयात. भारताच्या घटना समितीचे कायम अध्यक्ष कोण होते? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. भारताच्या घटना समितीचे कायम अध्यक्ष कोण होते? तर त्यासाठी पर्याय आहेत. पर्याय 1 सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर झाकीर हुसेन. व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत, नाहीतर आपली गडबड होऊ शकते. प्रश्न नीट वाचून मगच उत्तर सोडवायचं. तर विद्यार्थी मित्रांनो काय येईल बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर? तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या घटना समितीचे कायम अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे. भारताची राज्यघटना निर्मितीसाठी किती कालावधी लागला होता? आपली भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी किती काळ लागला होता? त्यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 3 वर्षे 2 महिने, पर्याय क्रमांक 2 2 वर्षे 11 महिने 17 दिवस, पर्याय क्रमांक 3 2 वर्षे 10 महिने, पर्याय क्रमांक 4 2 वर्षे 6 महिने 17 दिवस. तर ही आपली राज्यघटना जी आहे ती लिहायला किती कालावधी लागला होता? काय येईल योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी आपली भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी लागला होता. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर दवे, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे आर व्यंकटरामन. खूप गोंधळ उडतो. सर्व पर्याय नीट व्यवस्थित लक्षात घ्यायचे. प्रश्न काय आहे तो समजून घ्यायचा आणि मगच उत्तर सोडवायचं. काय येईल या प्रश्नाचं उत्तर? तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न पाहूयात. भारताच्या घटनेची गुरुकिल्ली कशाच म्हणतात? काय आहे प्रश्न? भारताच्या घटनेची गुरुकिल्ली कशाच म्हणतात? तर पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 राष्ट्रगीत, पर्याय 2 राज्यघटना, पर्याय क्रमांक 3 राज्यघटनेचा सरनामा आणि पर्याय 4 प्रतिज्ञा. तर भारताच्या राज्यघटनेची गुरुकिल्ली कशाच म्हणतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 राज्यघटनेचा सरनामा. हे आपल्या भारताच्या घटनेची गुरुकिल्ली मानली जाते. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 राज्यघटनेचा सरनामा. पुढील प्रश्न पाहूयात. भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर त्यासाठी पर्याय आहेत. महात्मा गांधी, पर्याय 2 डॉक्टर झाकीर हुसेन, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
पर्याय क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कुणाला बरं म्हटलं जातं भारतीय घटनेचे शिल्पकार? महात्मा गांधींना, डॉक्टर झाकीर हुसेनना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना की डॉक्टर राजेंद्र प्रसादांना? काय आहे योग्य उत्तर? चला पटकन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 राज्यघटनेने नागरिकांना किती मूलभूत अधिकार दिले आहेत? आपल्या भारतीय राज्यघटनेने नागरिकांना किती मूलभूत अधिकार दिले आहेत? त्यासाठी पर्याय आहेत. पर्याय 1 6, पर्याय 2 10, पर्याय 3 8 आणि पर्याय 4 5. किती बरं मूलभूत अधिकार दिलेले आहेत नागरिकांना? 6, 10, 8 की 5? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. राज्यघटनेने नागरिकांना एकूण 6 मूलभूत अधिकार दिले आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 भारत हे संघराज्य असल्याने देशात टिंब-टिंबस्तरीय शासन पद्धती आहे. त्यासाठी पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 एकस्तरीय, पर्याय क्रमांक 2 द्विस्तरीय, पर्याय क्रमांक 3 त्रिस्तरीय आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. भारत हे संघराज्य असल्याने देशात किती स्तरीय शासन पद्धती आहे? एकस्तरीय, द्विस्तरीय, त्रिस्तरीय की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये संघराज्य आहे भारत देश, त्यामुळे देशामध्ये द्विस्तरीय, पर्याय क्रमांक 2 द्विस्तरीय शासन पद्धती आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 राष्ट्रपतीस दरमहा किती मानधन असते? त्यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1.5 लाख, पर्याय क्रमांक 2 2 लाख, पर्याय क्रमांक 3 5 लाख, पर्याय क्रमांक 4 3 लाख. राष्ट्रपतीस दरमहा किती मानधन असते? हा सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे जनरल नॉलेजच्या विभागामध्ये. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 लाख इतकं राष्ट्रपतींना दरमहा मानधन दिलं जातं. त्यामुळं योग्य पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 उपराष्ट्रपतीस दरमहा किती मानधन असते? पर्याय क्रमांक 1 1 लाख, पर्याय क्रमांक 2 2 लाख, पर्याय क्रमांक 3 4 लाख, पर्याय क्रमांक 4 1.5 लाख. राष्ट्रपतींना 5 लाख असतं, तर उपराष्ट्रपतींना किती मानधन असतं? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 लाख इतकं उपराष्ट्रपतींना दरमहा मानधन दिलं जातं. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? त्यासाठी पर्याय आहेत. 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक 2 आहे 26 जानेवारी 1949, पर्याय क्रमांक 3 आहे 26 जानेवारी 1952 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 15 ऑगस्ट 1947. तर भारतात न्यायदान करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? कोणता येईल योग्य पर्याय? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26 जानेवारी 1950 साली
भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार कोणास आहे? त्यासाठी पर्याय आहेत. 1. उच्च न्यायालय, 2. सर्वोच्च न्यायालय, 3. राज्यसभा, 4. लोकसभा. न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार कोणास आहे? उच्च न्यायालयाला आहे की सर्वोच्च न्यायालयाला आहे की राज्यसभा की लोकसभा? काय येईल योग्य उत्तर? न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला असतो. त्यामुळं पर्याय कोणता येणार? पर्याय क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालय. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे? तर पर्याय आहेत. 1. 60 वर्षे, 2. 65 वर्षे, 3. 50 वर्षे, 4. 55 वर्षे. काय आहे प्रश्न? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 65 वर्षे इतकं सेवानिवृत्तीचं वय असतं सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल किती आहे? त्यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 5 वर्षे, पर्याय क्रमांक 2 7 वर्षे, पर्याय क्रमांक 3 2.5 वर्षे आणि पर्याय क्रमांक 4 आहे 6 वर्षे. तर मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल विचारला इथे. किती वर्ष असतो? 5 वर्षे, 7 वर्षे, 2.5 वर्षे की 6 वर्षे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 6 वर्षे इतका मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल असतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? पर्याय आहेत. 1. R.V. रामन, 2. हरिलाल जेकिसुंद कनिया, 3. N.V. रमन, 4. यापैकी नाही. भारताचे पहिले सरन्यायाधीश. तर विद्यार्थी मित्रांनो, काय येईल या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरिलाल जेकिसुंद कनिया हे आपल्या भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती आहे? त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. 1 31, 2 30, 3 35 आणि 4 33. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या किती असते? परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 33. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही 33 इतकी आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. सध्याचे सरन्यायाधीश हे कितवे सरन्यायाधीश आहेत? त्यासाठी पर्याय आहेत. 1 46, पर्याय 2 47, पर्याय क्रमांक 3 45 आणि पर्याय क्रमांक 4 48. तर आपल्या भारताचे सध्याचे सरन्यायाधीश जे आहेत ते कितवे सरन्यायाधीश आहेत? ही सुद्धा माहिती आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 48. सध्याचे सरन्यायाधीश 48वे सरन्यायाधीश आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत?
तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 हरिलाल जेकिसुंद कनिया, 2 एन व्ही रमन, 3 पी सुब्रमण्यम, 4 यापैकी नाही. सध्याचे सरन्यायाधीश विचारलेत. पहिले सरन्यायाधीश आहेत हरिलाल जेकिसुंद कनिया, हे तर येणार नाहीत. ह्या 3 पर्यायांपैकी कोणतं येईल मग? ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एन व्ही रमन, हे आपल्या भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18 घटनेतील 8व्या परिशिष्टात किती भाषांचा समावेश आहे? त्यासाठी पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 20, पर्याय क्रमांक 2 24, पर्याय क्रमांक 3 22 आणि पर्याय क्रमांक 4 25. घटनेतील 8व्या परिशिष्टात किती भाषांचा समावेश आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 22. घटनेतील 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत सर्वाधिक बदल करण्यात आले? पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 41वी घटना दुरुस्ती, पर्याय 2 42वी घटना दुरुस्ती, पर्याय 3 40वी घटना दुरुस्ती आणि पर्याय 4 आहे 45वी घटना दुरुस्ती. तर कोणत्या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत सर्वाधिक बदल करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 42वी घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीने राज्यघटनेत सर्वाधिक बदल करण्यात आले. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20 राज्यघटनेत कितव्या कलमाने घटना दुरुस्ती करण्यात येते? त्यासाठी पर्याय पहा. कलम 368 पर्याय 2 कलम 360, पर्याय 3 कलम 45, पर्याय 4 यापैकी नाही. तर राज्यघटनेत कितव्या कलमाने घटना दुरुस्ती करण्यात येते? ह्या जेवढ्या घटना दुरुस्ती करण्यात येतात त्या कोणत्या कलमाद्वारे करण्यात येतात असा प्रश्न विचारलाय. कलम 368 कलम 360, कलम 45 की यापैकी नाही? काय येईल अचूक पर्याय? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक पर्याय येईल पर्याय क्रमांक 1 कलम 368 या कलमाद्वारे घटना दुरुस्ती ही करण्यात येते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21 घटनेत दिलेल्या मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? त्यासाठी पर्याय पहा. 1 आहे 6, पर्याय 2 10, पर्याय 3 5, पर्याय 4 8. तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10. एकूण घटनेत 10 मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22 आत्तापर्यंत राज्यघटनेमध्ये किती घटना दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत? हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी पर्याय पहा. पर्याय 1 101, पर्याय 2 103, पर्याय 3 104 आणि पर्याय 4 आहे 105. तर भारतीय राज्यघटनेमध्ये आत्तापर्यंत एकूण किती घटना दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 105. आत्तापर्यंत एकूण 105 घटना दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. पुढील प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 23 आहे, 86वी घटना दुरुस्ती ही कोणत्या साली करण्यात आली? त्यासाठी पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 2000, पर्याय क्रमांक 2 2002, पर्याय क्रमांक 3 2004 आणि पर्याय क्रमांक 4 2001. तर 86वी घटना दुरुस्ती ही फार महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे. ती कोणत्या साली करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2002 साली 86वी घटना दुरुस्ती ही करण्यात आली. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24, 86वी घटना दुरुस्ती कशाबाबत होती? त्यासाठी पर्याय पहा. 1 मतदानाचा अधिकार, 2 स्वातंत्र्याचा अधिकार, 3 शिक्षणाचा अधिकार की 4 समतेचा अधिकार? तर विद्यार्थी मित्रांनो, 86वी घटना दुरुस्ती ही कशाबाबत होती? मतदानाविषयी, स्वातंत्र्याविषयी, शिक्षणाविषयी की समतेविषयी? काय येईल अचूक उत्तर? तर या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिक्षणाचा अधिकार. हा योग्य पर्याय आहे. 86वी घटना दुरुस्ती ही शिक्षणाच्या अधिकाराविषयी होती. पुढील प्रश्न पाहूया आणि शेवटचा प्रश्न आहे हा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25, भारतीय राज्यघटनेत दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची संख्या किती आहे? प्रश्न पुन्हा एकदा पहा. भारतीय राज्यघटनेत दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची संख्या किती आहे? पर्याय पहा. 1 10, 2 15, 3 18, 4 22. तर आपल्या भारतीय राज्यघटनेत किती मार्गदर्शक तत्व सांगितले आहेत? मूलभूत अधिकार 6 सांगितले आहेत. कर्तव्ये 10 सांगितले. तर मार्गदर्शक तत्वे ही किती सांगितले? त्यांची संख्या किती? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18. एकूण 18 मार्गदर्शक तत्व ही आपल्या भारतीय राज्यघटनेत दिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि प्लीज या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा.